तासगाव येथे हत्ती गवत व मका पिकामध्ये गांजाची लागवड करणारा शेतकरी अजय चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात। आरोपीकडून 150 किलोग्राम वजनाची गांजाची झाडे सांगली स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली। तासगाव पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985चे कलम 8 क ब 20 अ ब 1 2 सी प्रमाणे दिनांक 12/9/2025 रोजी आरोपी अजय नारायण चव्हाण वय 35 वर्षे राहणार वायफाय रोड चव्हाण वस्ती बस्तवडे तालुका तासगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याप्रमाणे 14,88,900 रुपये पाने फुले व बोंडे असलेली अंदाजे 3 ते 7 फूट उंचीची गांजाची लहान मोठी झाडे, त्याचे एकूण वजन 148 किलो, प्रति किलो 10,000 रुपये दराने, तसेच 13,100 रुपये 1 किलो 310 ग्राम वजनाची पाने फुले व बोंडे असलेला अर्धवट ओलसर वाढलेला गांजा 15,02,000 रुपये जप्त करण्यात आला। मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर पथकाने याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने वरील पथक हे पंचासह बस्तवडे तालुका तासगाव येथील चव्हाण वस्तीवर दाखल होऊन एका शेतामध्ये दाखल झाले। त्यावेळी त्यांना शेतामध्ये एक इसम काम करीत असलेला दिसला। सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारता त्यांनी त्याचे नाव अजय नारायण चव्हाण वय 35 वर्षे राहणार वायफाय रोड चव्हाण वस्ती बस्तवडे तालुका तासगाव असे सांगितले। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास छाप्याचा उद्देश कळवून त्याचे घरालगत पूर्व बाजूचे मका पिकाच्या शेतामध्ये त्यास घेऊन जात असताना त्यामध्ये गांजा वनस्पतीची झाडे तोडून टाकलेली दिसली। तसेच पश्चिम बाजूचे मका पिकामध्ये अंदाजे 3 ते 7 फूट उंचीची पाने फुले व बोंडे असलेली लहान मोठी गांजाची झाडे आढळून आली। तसेच मका पिकाचे बाजूस असलेले हत्ती गवत या पिकात देखील 3 ते 7 फूट उंचीची पाने फुले व बोंडे असलेली लहान मोठी गांजाची झाडे आढळून आली। गांजा पिकाची लागवड केलेली जमीन त्याच्या मालकीची हक्काबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरची जमीन ही त्याच्या स्वतःच्या मालकीची असल्याचे सांगून लोकांना संशय येऊ नये म्हणून गांजा पिकाची लागवड मका व हत्ती गवताच्या पिकामध्ये केल्याचे सांगितले। सांगलीसह संपादक रणजित मस्के।